देवठाण शाळेत पहिलीच्या विद्यार्थ्यांचा जल्लोषात प्रवेशोत्सव. देवठाण तालुका अकोले येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिलीमध्ये नुकत्याच दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करत आनंददायी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी पहिलीच्या वर्गासमोर सुंदर रांगोळी काढण्यात आली होती. तसेच आकर्षक सेल्फी पॉइंट उभारून प्रत्येक विद्यार्थ्याला गुलाबाचे फूल देत त्यांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांना बिस्किटे चॉकलेट देण्यात आली, तर दुपारी लाडूचे गोड जेवण देण्यात आले. विद्यार्थी आणि पालकांसोबत छायाचित्रे काढून हा आनंदाचा क्षण अधिक संस्मरणीय करण्यात आला. सामान्यतः शैक्षणिक वर्ष जून महिन्यात सुरू होते, मात्र देवठाण शाळेत मागील आठवड्यातच पहिलीचा वर्ग नियमितपणे सुरू करण्यात आलेला आहे. शाळेच्या या उपक्रमाचे पालकांनी मनापासून स्वागत केले असून पहिलीत प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या कार्यक्रमात देवठाण बीटचे विस्तार अधिकारी अनिल गायकवाड उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना गुलाबाचे फूल देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अशोक काळे, दीपक काकड, संजय शेळके, सचिन बोडके, अश्विनी सहाने, सुनीता बोडके, नंदा पठारे, योगेश साळवे आदी पालकांची उपस्थिती होती. प्रवेशोत्सव यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक मारुती बांगर, तसेच भाऊसाहेब चासकर, शोभा गंधाट, अनिता सुकटे, मंगला गुलाब, धनराज वाकचौरे, प्राजक्ता मोठे आणि रुखसार मणियार यांनी विशेष परिश्रम घेतले. दरम्यान अकोले तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमर माने यांनी पहिलीच्या वर्गाला भेट देऊन विद्यार्थ्यांना सदिच्छा दिल्या. नियोजित शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी देवठाण शाळेत पहिलीचा वर्ग सुरू केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आणि मार्च महिन्यात पहिलीचा वर्ग सुरू करणे तसेच नवीन शैक्षणिक धोरणानुसार पालकांच्या सक्रिय सहभागातून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पूर्वप्राथमिक शिक्षणासाठी वर्ग सुरू करण्याचा हा उपक्रम राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल असंही त्यांनी म्हटलं आहे. यावेळी गट शिक्षणाधिकारी अरविंद कुमावत, केंद्रप्रमुख बाळासाहेब आरोटे, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष शरद दराडे तसेच सर्व पालकांनी या उपक्रमाचे स्वागत केले.